परीक्षा झाल्यानंतर बऱ्याच मित्रांचा आम्हाला कॉल आला. काही जणांचं म्हणणं होतं पेपर खूपच कठीण होता. काही जणांचं म्हणणं होतं पेपर खूप लेंदी होता. काही जणांचं म्हणणं होतं की वेगळं काहीतरी आलं होतं. काही जणांचं म्हणणं होतं ट्रॅडिशनल पॅटर्न फॉलो केला गेला नव्हता. मग अशा वेळेस बऱ्याच मुलांमध्ये या पेपरबद्दल भीतीदायक वातावरण निर्माण झालं. कारण की गट ब 24च्या तुलनेत जर याची तुलना केली तर 24 मध्ये काही पोरांना अक्षरशः 65 ते 70 मार्कापर्यंत आले होते. परंतु तीच पोरं आता 50-55च्या रेंजमध्ये आलेली आहेत किंवा काही जण तर थेट 50च्या खाली गेलेले आहेत. मग नेमकं सत्य काय या पेपरमध्ये? 24च्या आणि 23च्या तुलनेमध्ये या पेपरमध्ये असं काय होतं की पोरांना ते वेगळं वाटत आहे? आणि ओव्हरऑल यामध्ये तुमचा सेफ स्कोर किती असला पाहिजे, या सर्वांची चर्चा करणारा हा आपला व्हिडिओ. तर बघा, एमपीएससी कंबाईन प्रिलिम 2026 पेपर कसा होता, पॅटर्न मध्ये काय बदल झाला, भीतीदायक वातावरण आहे, परंतु नेमकं त्याच्या मागे सत्य काय आहे? की एकदमच पार कट ऑफ खाली येणार आहे की काहीतरी वेगळं घडणार आहे? आणि मग सध्या ज्या जागा आहेत त्या जागामध्ये काही वाढ होणार आहे का? या सर्व बाबींची आपण चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरू करूयात. सर्वात पहिले पॅटर्न मध्ये झालेला बदल हे बोलणं खूप गरजेचं आहे. आता सगळेच जण कट ऑफ वाले व्हिडिओ बनवणार किंवा सगळ्या गोष्टीची चर्चा करणार, परंतु जो पुढे अटेम्प्ट देणारा विद्यार्थी आहे 2026चा असेल 2027चा असेल, त्याला या गोष्टी कळणं खूप गरजेचं आहे की 2024च्या पेपरच्या तुलनेत 2025च्या पॅटर्न मध्ये आयोगाने ड्रास्टिक चेंज केलेले आहेत. ड्रास्टिक चेंज मध्ये काही विषयामध्ये तर खूपच जास्त बदल दिसत आहेत आणि हे बदल करणं गरजेचं पण होतं, कारण की 2024चा जो कट ऑफ आहे तो खूप जास्त लागला होता, तो म्हणजे 62.5. आणि या 62.5 पासून पोरांना थोडं खाली आणणं गरजेचं होतं. त्यामुळे आयोगाने थोडंसं पेपरमध्ये बदल केलेला आहे. तो बद्दल आपण चर्चा करणार आहोत. मग बदल हा विषयानुसार आहे आणि दुसरा म्हणजे तो बदल जो आहे तो आहे प्रश्नानुसार. दुसरा बदल काय आहे? प्रश्नानुसार. आपण दोन्हीवर चर्चा करणार आहेत. म्हणजे विषयानुसार काय बदललं, कारण की तुम्हाला एक एक विषयाला तुम्ही जेव्हा टार्गेट करता तेव्हा आपला जो महत्वाचा किंवा क्रुशियल फॅक्टर असतो तो म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन. मग तुम्ही काय करता, पीवायक्यू बघता आणि त्याच्यावरनं मग प्रश्न बघता आणि त्याच्यावरनं मग अभ्यास करता. मग तुम्हाला एक अंदाज असतो की आम्हाला या पद्धतीने प्रश्न सॉल्व्ह करायचे, पीवायक्यू असे आलेले आहेत. एक उदाहरण द्यायचं झालं तर अर्थशास्त्रामध्ये दारिद्र्य या विषयावर प्रश्न कंपल्सरी येतोय किंवा कंटिन्यू येतोय. 2024च्या ग्रुप बी ला नाही आला, पण तो ग्रुप सी ला आला. 2023च्या ग्रुप बी ला आला होता. मग आपण पॉवर्टी हा चॅप्टर वाचून जातो, परंतु यावेळेस तसं काही दिसलं नाही. जो ट्रॅडिशनल पॅटर्न होता तो दिसला नाही. इव्हन जनगणनावर प्रश्न थोडासा वेगळा आला. मग या विषयानुसार तुम्हाला एक अनालिसिस करणं गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे प्रश्नानुसार अनालिसिस गरजेचं आहे, कारण की प्रश्न थोडेसे वेगळ्या पद्धतीने आलेत जे आतापर्यंत येत नव्हते. फॉर एक्झाम्पल, एक सायन्समध्ये प्रश्न आहे, चूक बरोबर असा काहीतरी प्रश्न विचारला. 4 स्टेटमेंट दिले आणि तुमच्यापैकी त्याच्यापैकी कुठलं चूक आहे कुठलं बरोबर आहे असा आयोगाचा प्रश्न होता. त्यामुळे या दोन्ही पद्धतीने चर्चा झाल्यानंतर आपल्याला एक अंदाज येईल की तुम्हाला किती स्कोर सेफ पाहिजे. आणि हे सगळं सविस्तर बघितल्यानंतर तुमच्या मनातली जी भीती आहे ती जवळपास संपून जाईल, कारण की जो सगळ्यांचं झालंय की जे अभ्यास करणारे प्रॉपर विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत जर हे होऊ शकतं तर तुम्ही पण अभ्यास करणारेच आहात आणि तुमच्यासोबत जर हे घडत असेल तर ही जेन्युइन गोष्ट आहे, त्याच्यावर घाबरून जायची काही गरज नाहीये. सुरुवात करूया विषयानुसार पेपर पॅटर्न मध्ये काय बदल झाला. सगळ्यात पहिले आपण 2024च्या इतिहासच्या तुलनेत जर 2025चा इतिहास बघितला तर 24च्या इतिहासामध्ये 10 पैकी जवळपास 9 प्रश्न हे थेट स्टेट बोर्ड मधून येत होते. स्टेट बोर्ड म्हणण्यापेक्षा आपले जे साहित्य आपण वाचतो किंवा जे आपण पुस्तकं वाचतो त्यात नव्हते. 9 म्हणण्यापेक्षा मी तर 10च्या 10 म्हणेन. ज्याचं तिकडे 10व्या प्रश्नावर लॉजिक लागलं त्याचे 10च्या 10 पण बरोबर येऊ शकत आहेत. परंतु यावेळेस इतिहासामध्ये असे 2 प्रश्न होते जे थोडेसे डाऊटफुल होते किंवा अशा पटकन सुटतील असे नव्हते. त्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मुंबई कमिशनरचा जो प्रश्न होता तो जवळपास कुठल्या सोर्स मधला नाही आला. मग अशा प्रश्नाला टॅकल कसं करायचं किंवा असे प्रश्न मग सोडून द्यायचे का? त्यानंतर एक प्रश्न असा आला होता आपला लोकमान्य टिळकांचा प्रश्न, की ते बॉम्ब बद्दल कोणी लिहिलं आणि त्यांच्यावर तो देशद्रोहाचा खटला कोणावर चालवण्यात आला. तुम्हाला लगेच नाही क्लिक होणार, कारण की तुम्ही जे ट्रॅडिशनल पुस्तकं वाचताय त्याच्यात ते नव्हतं. काही पुस्तकात शिवराम परांजपे बद्दल पण तो ऑप्शन आहे की ते पण उत्तर असू शकतं, काही ठिकाणी लोकमान्य टिळक आहे. त्यामुळे असे जे प्रश्न असतात ना ते आपण म्हणतो की हे प्रश्न सर्वसामान्य जनतेचे चुकणारे प्रश्न आहेत. कारण की आपण जे सोपे प्रश्न आहेत, फॉर एक्झाम्पल काँग्रेसच्या 3ऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, हा प्रश्न अतिशय सोपा आहे. परंतु त्याचऐवजी तुम्ही आता एक प्रश्न बघितला असेल 1857चा नीळ उठाव. आता हा नीळ उठाव बद्दल आपण वाचतो, नीळ उठाव 1860 ला झाला, त्याच्यानंतर त्या सगळ्या गोष्टी झाल्या.
परंतु यावेळेस आयोगाने काय केलं, थोडासा प्रश्न अॅनालिटिकल विचारला. प्रश्न अॅनालिटिकल विचारणं म्हणजे काय, की थोडंसं वेगळ्या पद्धतीने, आतापर्यंत फॅक्च्युअल प्रश्न आहे परंतु आता तुम्हाला त्या नीळ उठावामागची कारणे, त्याचा काय परिणाम झाला, ते सक्सेस का झालं, याचा थोडंसं डिटेल अभ्यास करायचा आहे. असा डिटेल अभ्यास पूर्वी कंबाईनला केला जात नव्हता. पूर्वी कंबाईनला फॅक्च्युअल इन नेचर आपण बघायचो, परंतु आता थोडंसं पॅटर्न चेंज काय दिसून येतोय, तर तुम्हाला अभ्यासामध्ये हा बदल करावा लागणार आहे की तुम्ही थोडंसं अभ्यास अॅनालिटिकल वेने करावा लागेल, की एखादी गोष्ट जर घडत असेल तर त्यामागची कारणं काय. फॉर एक्झाम्पल, गांधीजींनी दांडी यात्रेला सुरुवात केली, पण दांडी यात्रेचा मागचं बॅकग्राऊंड तुम्हाला सगळं माहिती पाहिजे आणि मग दांडी यात्रेचा परिणाम काय झाला ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे. जसं की गांधी अरविंद करार हा त्याचा एक परिणाम आहे. मग याला म्हणतो आपण अॅनालिटिकल. आणि जर दांडी यात्रेचा फॅक्च्युअल पॉईंट काय, तर दांडी यात्रेला किती तारखेला सुरुवात झाली, दांडी यात्रा किती किलोमीटर चालली, दांडी यात्रेला गांधीजी सोबत किती सहकारी होते, महाराष्ट्रातनं किती लोक होते, हे झालं त्याचं फॅक्च्युअल पॉईंट. मग आयोग काय करताय, सध्या एकच प्रश्न इतिहासामध्ये अॅनालिटिकल आला, परंतु भूगोलात तर असे भरपूर आले, पॉलिटीमध्ये आले काही प्रश्न. त्यामुळे तुम्हाला आता तुमचा जो अभ्यास आहे तो थोडासा फॅक्च्युअल कडनं अॅनालिटिकल कडे शिफ्ट करावा लागेल. मग तुम्ही जर एखादं असं पुस्तक वाचताय ज्याच्यात फक्त फॅक्ट आहेत आणि तुम्हाला त्याच्या मागची स्टोरी नाही माहिती, तर ते प्रश्न तुम्हाला टॅकल करायला जमणार नाही. दुसरा म्हणजे भूगोल. आता भूगोल बद्दल म्हणायचं झालं तर भूगोल आपल्या हक्काचा विषय होता, हे सगळ्यांना माहिती आहे. आपल्या हक्काचा विषय म्हणजे भूगोल. का हक्काचा, 10 पैकी 7 ते 8 प्रश्न हे महाराष्ट्राचे यायचे आणि फॅक्च्युअल वन लाईनर असायचे जे सहज सुटायचे. पण यावेळेस त्यांनी काय केलं, थोडंसं डिटेल भूगोलात गेले आणि भारताबद्दल अपेक्षित नव्हतं एवढं आतमध्ये गेले. त्या आपल्या सिंधू नदींच्या ज्या 3 उपनद्या आहेत, सतलज, रावी वगैरे, त्याच्यावर जो प्रश्न होता तो अनएक्सपेक्टेड होता. ठीक आहे, त्याच्या उगमस्थानावरच प्रश्न आहे, परंतु आपण एवढं करत नाही. किंवा मग तो कन्नान नदीचा प्रश्न होता, तो पण खूप जास्त डिटेलमध्ये गेला, की आपण काय करतोय, गोदावरी, त्यानंतर कृष्णा, त्यानंतर भीमा या नद्यांबद्दल करतोय, पण इथल्या ज्या प्राणहिता वगैरे नद्या आहेत, वर्धा, प्राणहिता, यांच्या उपनद्याबद्दल आपण अभ्यास करत नाही किंवा केला तरी एवढा डिटेल प्रश्न जाईल असं अपेक्षित नव्हतं. त्यानंतर एक महात्मा फुलेंचा जो प्रश्न आला होता तो एकदम अनएक्सपेक्टेड होता, तो ट्रॅडिशनल पॅटर्नला धरून नव्हता. मग अशा वेळेस असे प्रश्न टॅकल करणं खूप कठीण होऊन जातं. मग आपण असं जर कन्सिडर केलं की 2024च्या तुलनेत याच्यामध्ये काय बदल आलाय, ते इतिहासामध्ये 2 पेक्षा जास्त प्रश्न होते जे सर्वसामान्य जनतेचे चुकले पाहिजेत, आणि भूगोलामध्ये तर असे 3 ते 4 प्रश्न आहेत जे सर्वसामान्य जनतेचे चुकायला हवे. मी आपण हे का करतोय माहितीये का तुम्हाला, का असं आपण हे अनालिसिस करतोय, कारण की मागच्या वेळेस जो 62.5 कट ऑफ लागला ना, तेव्हा इतिहासमध्ये पोरांना लिटरली 9 प्रश्न बरोबर आहेत, 9 ते 10, 8, 9, 10 अशा रेंजमध्ये प्रश्न आहेत. भूगोलामध्ये पण मागच्या वेळेस खूप चांगला स्कोर होता. परंतु हेच जर बघितलं ना, तर हे मी का म्हणतो, इतिहासामध्ये मिनिमम 2 चुकायला पाहिजेत. म्हणजे काहीकांचे 3 पण चुकलेत, काहीकांचे 4 पण चुकलेत. माझे एक ओळखीचे मित्र आहेत, त्यांचं तर बदरुद्दीन तय्यबजीच चुकलं, कारण की तिकडे क्लोज प्रश्न आहे. दुसऱ्या अधिवेशनाचे दादाभाई नौरोजी, तिसऱ्या अधिवेशनाचे बदरुद्दीन तय्यबजी. मग हे लगेच रिकॉल होणार आणि त्या एका तासामध्ये होणार, हे खूप म्हणजे असं काय म्हणू आपण की हे खूप कॉम्प्लिकेट आहे की एवढं लगेच सगळ्या तुम्हाला गोष्टी रिकॉल होणार आहेत. भूगोलामध्ये पण 3 ते 4 प्रश्न, त्यात जर भारत आलं तर त्यात आपल्याला अजून अडचण होते. महाराष्ट्राबद्दल पण तो जो वाऱ्यांचा प्रश्न होता की लो प्रेशर टू हाय प्रेशर, त्याच्यानंतर बाष्प धारण क्षमता वाढते की कमी होते, ज्याची कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आहे त्याला मार्क येणार आहेत. त्यानंतर आपलं ते कोपनहेमचा प्रश्न हवामानासंदर्भात, तिकडे पण ज्यांना फॅक्च्युअल पार्ट आहे की बाबा असं असं हवामान आहे, AWB, AWS जे आहे ते तुम्हाला नीट पाठ पाहिजे. मग इथं तुम्हाला पाठांतर करायचंय आणि त्याच्यासोबत अॅनालिटिकल जायचंय, कारण की अॅनालिटिकलला आता प्रश्न यायला लागलेले आहेत. तिसरा जो विषय आहे तो म्हणजे अर्थशास्त्र. मागच्या वेळेस अर्थशास्त्रामध्ये 12+ अभ्यास करणाऱ्या पोरांना होते, परंतु आता तो जो नंबर आहे तो 10 वर आलेला आहे. तुम्हाला कितीही तुम्ही मान्य करा किंवा नका करू, पण अर्थशास्त्रामध्ये पण आता, अर्थशास्त्र आधीपासूनच कन्सेप्च्युअल आहे, पण त्याच्यामध्ये जो फॅक्ट आलेत ते खतरनाक फॅक्ट आहेत. का म्हणतो माहिती का मी तुम्हाला, महाराष्ट्राचे पर्सेंटेज विचारले स्टार्टअपमध्ये, एका सोर्समध्ये आहे 19%, एका सोर्समध्ये आहे 23%, एका सोर्समध्ये आहे 18%. परंतु आयोगाने स्पेसिफिकली काय मेन्शन केले की 2024चा. मग या तिघांपैकी 2024चा डाटा कुठला आहे हे त्या सिच्युएशनला रिकॉल करणं खूप कठीण आहे. मग आयोग तुमच्याकडनं काय अपेक्षित करते की तुम्ही त्या 1 तासात सगळं रिकॉल करावं, आणि मानवी मेंदूला एवढं शक्य नाहीये. म्हणजे ठीक आहे, 100 पैकी 10 पोरांना ती रिकॉल होऊन जाईल, पण 90 पोरांना नाही होणार. आणि त्याच्यामुळे
हा जो 23 नंबरचा आहे तो 2024-25 नंतरचा डाटा आहे. कुठेतरी 19 उत्तर पण आहे, ते 2024चा डाटा आहे. मग याच्यात नेमका आयोग काय उत्तर देतो याबद्दल बऱ्याच लोकांना असा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे आता आपल्याला पेपरमधनं बाहेर आल्यावर जर हा प्रश्न निर्माण होत असेल की नेमकं मी उत्तर काय मारायला पाहिजे, तर त्या 1 तासामध्ये कसं आठवणार या गोष्टी, त्यामुळे हा प्रश्न आपण कठीण कन्सिडर करतो. त्यानंतर अजून एक प्रश्न सांगतो मी तुम्हाला. आयोगाने विचारलं भारताचा जीडीपी ग्रोथ रेट किती असेल? 6.5, 7.5, 8.5 असे पर्याय होते. आणि ज्यांनी नीट बजेट वाचलंय, ज्यांनी नीट इकॉनॉमिक सर्व्हे वाचलाय, त्याला लगेच कळणार आहे हे. परंतु काही जण असे असतील ज्यांना याच्यात पण कन्फ्युजन होते की नेमकं 6.5 आहे की 8.5 आहे. कारण की 7.5, 6.5 हे सगळे आपल्या परिचयाचे नंबर आहेत. कधी काही आपला जीडीपी ग्रोथ रेट तेवढा गेला होता. आता लेटेस्टचा ज्यांनी वाचला असेल त्याला सुटणार आहे. एक्स्ट्रीम फॅक्च्युअल म्हणण्यापेक्षा हा बजेट आणि इकॉनॉमिक सर्व्हेचा प्रश्न आहे, तर सगळ्यांना नाही सुटत. त्याच्यानंतर इकॉनॉमिक्समध्ये काही योजनेंवर प्रश्न आहेत, काही थीम चुकवल्यात आयोगाने, असे भरपूर प्रश्न आहेत जे न बरोबर येण्यासारखे होते किंवा टायमावर चुकण्यासारखे होते. मग आपण इकॉनॉमिक्समध्ये जर असं पकडलं की 3 ते 4 प्रश्न हे नॅचरली चुकण्यासारखे आहेत, बाकी सगळे प्रश्न सोपे आहेत. फॉर एक्झाम्पल 19 जुलै 1969 ला किती बँकांचं राष्ट्रीयकरण झालं? खूप सोपा प्रश्न आहे. त्यामुळे असे प्रश्न नाही चुकत आपले. आपण कुठले प्रश्न बघतोय जे चुकू शकतात आणि का बघतोय त्याच्यावरनं आपल्याला एक कट ऑफचा अंदाज येणार आहे. नेक्स्ट राज्यशास्त्र. टोटल प्रश्न विचारले 15 पैकी 8 प्रश्न थेट कलमावर विचारले. थेट कलम. आतापर्यंत आपण कसं पाठ करायचो? आर्टिकल 1 राज्याची म्हणजे इंडिया म्हणजे भारत हा राज्याचा संघ. आर्टिकल 5 नागरिकत्व, भारतात जन्मलेल्या व्यक्तीचं नागरिकत्व. आर्टिकल 12 आपल्या फंडामेंटल राईटच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये राज्याची व्याख्या, असं आपण पाठ करत होतो. आता तसं नाहीये. आता त्यांनी काय केलं ते विचारतंय आर्टिकल 168 काय. मला माहिती आहे आर्टिकल 168 राज्याचं विधिमंडळासंदर्भात आहे, पण नेमकं त्याच्यामध्ये काय काय आहे की राज्याला जर 2 गृहाचं विधिमंडळ असेल तर एक विधानसभा एक विधान परिषद असेल, जर एकाच गृहाचं असेल तर विधानसभा असेल, आणि तिसरं वाक्य ते काय देत आहे की विधानसभा जर असेल तर त्याचे मिनिमम 60 आणि मॅक्झिमम 500 असेल, आणि हे आहे आर्टिकल 170 मध्ये. मग अशा वेळेस तुम्हाला काय करावं लागेल की तुम्ही जेव्हा आर्टिकल वाचता तेव्हा त्या आर्टिकलमध्ये काय काय गोष्टी आहेत ते तुम्हाला नीट कळल्या पाहिजेत. नुसतं आर्टिकल पाठ करून नाही चालणार. फॉर एक्झाम्पल 243 जी वर प्रश्न विचारला तर जी सोपा होता, परंतु तेच 168च्या आतल्या गोष्टी विचारल्या. आता तर पार शेवटी गेलेत. अभिजात भाषेवरचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न विचारायला लागले. 346 काय आहे बाबा, 350 काय, 349 काय आहे. म्हणजे इथपर्यंत तुम्हाला कलम पाठ पाहिजेत. आणि त्याच्या मागे एक कारण पण आहे की ते 50 वर्ष पूर्ण झाली होती ते भाषेच्या बोर्डला, त्यामुळे असे प्रश्न येणं ठीक आहे. पण हे राज्यशास्त्र जो आपला हक्काचा विषय आहे त्यात तुम्ही जे कलम वाचता त्यात कलमामध्ये पण तुम्हाला आत जायची गरज आहे. कारण की नुसतं कलम पाठ करून चालणार नाही, त्या कलमाच्या आतमध्ये काय. फॉर एक्झाम्पल अजून एक प्रश्न बघा, आर्टिकल 20 काय बाबा. आर्टिकल 20 मध्ये मग तिकडे खूप छान प्रश्न विचारला होता हा आयोगाने. पहिलं ऑप्शन जे होतं ते आर्टिकल 21 बद्दल होतं, चौथं ऑप्शन जे होतं ते आर्टिकल 21A बद्दल होतं. तुम्हाला 20 मधल्या 2 गोष्टी विचारल्या होत्या. त्यामुळे हे प्रश्न थोडेसे किचकट आहेत, सोपे आहेत परंतु किचकट आहेत, ज्याला टायमावर तिकडे आठवेल. कारण की पॉलिटी आपला हक्काचा विषय आहे आणि हक्काच्या विषयामध्ये मार्क्स येण्यासाठी तुम्हाला सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. अजून एक मी तुम्हाला उदाहरण सांगतो. राज्यशास्त्र विषयामध्ये ना काही बॉडीज आहेत. फॉर एक्झाम्पल आता एक सरनामा आहे, त्याच्यानंतर पंतप्रधान आहे, त्यानंतर इतर आहे, समजा आपल्या घटनेचे वैशिष्ट्य आहेत. याच्यामध्ये ना प्रत्येक ठिकाणी काही घटना तज्ञांची मतं दिलेत. अजून एक सांगतो, संघराज्य पद्धत. संघराज्य पद्धत याच्यामध्ये काही घटना तज्ञांनी मतं मांडलेली आहेत की आपलं संघराज्य जे आहे ते बार्गेनिंग फेडरलिझम आहे, कोशी फेडरलिझम आहे, वगैरे वगैरे. ओके, तर इथं तुम्हाला प्रत्येकाची ना मतं आहेत, ते मतं कोणाची आहेत आणि ते काय बोललेत हे लक्षात ठेवायचंय. आणि याच्यावर आयोगाने प्रश्न विचारला पंतप्रधान बद्दल मतं. त्यामध्ये रॅमसे मूर वगैरेंची नावं होती. आता हा प्रश्न त्या 3 लोकांची मतं. ट्रॅडिशनली इतकं पाठ करणं सोपं नाही. तुम्ही म्हणाल की एमपीएससी करतोय सगळं पाठ पाहिजे, सगळं बरोबर आहे, परंतु आपण काय करतो आधी जे सोप्या गोष्टी आहेत आपल्यासाठी त्या पाठ करण्यावर भर देतो. फॉर एक्झाम्पल घटना निर्मिती, त्याच्या सगळ्या तारखा बिरका त्या सोप्या गोष्टी आहेत. त्यानंतर फंडामेंटल राईट्सचा चॅप्टर, त्यानंतर राज्य विधिमंडळाचा चॅप्टर, पंचायत राज व्यवस्था, हे सगळं पाठ करतो आणि शेवटी आपण मतं पाठ करायला घेतो. आणि इतकी मतं आहेत, इव्हन सरनाम्यावरच 8 ते 10 लोकांनी काय काय म्हटलेलं आहे, घटनेची कुंडली वगैरे वगैरे. ठीक आहे, तसं पीएम वर एक 8 ते 10 लोकांनी म्हटलेलं आहे. वैशिष्ट्यावर काही लोकांनी म्हटलंय. संघराज्यामध्ये 5-6 मतं आहेत जे आयोग फ्रिक्वेंटली विचारते. मग ही जी तुम्हाला मतं पाठ होतील आणि तो प्रश्न तिकडे बरोबर येईल याची शक्यता कमी आहे. त्यामुळे
आपण जसं आपण इकडे म्हटलं की अर्थशास्त्रामध्ये 3 ते 4 प्रश्न जाण्यासारखे होते, तसं मी पॉलिटीमध्ये असं नाही म्हणणार की खूप प्रश्न जाण्यासारखे होते, पण हार्डली 1 ते 2 प्रश्न इथे जाऊ शकतात आणि बऱ्याच लोकांचे गेलेले सुद्धा आहेत. 15 पैकी 15 पॉलिटीला घेणारे खूप कमी विद्यार्थी आहेत. त्यामुळे तुम्ही जे कन्सिडर करताय की पेपर सोपा होता आणि मलाच नाही आले असं काही नाहीये. प्रत्येकाला मिनिमम किती चुकलेत हे मी म्हणतोय. मिनिमम का म्हणतोय? कारण की मॅक्झिमम कितीही असू शकतात आणि ज्याचे तिकडे मॅक्झिमम चुकले त्याला कट ऑफ मध्ये यायला प्रॉब्लेम होणार आहे. पण तुमचे जर मिनिमम चुकत असतील तर तुम्ही इतकं घाबरून जायची गरज नाहीये. नेक्स्ट, चालू घडामोड या विषयाबद्दल तर 2024 पासून आपला अनुभव आहेच. ज्यांनी 24चा अटेम्प्ट दिलाय, ज्यांनी 23चा अटेम्प्ट दिलाय, त्यांना माहिती आहे की चालू घडामोडी म्हणजे अनिश्चिततेचा खेळ. आतापर्यंत आयोग थोडे तरी सांभाळून प्रश्न विचारत होती. तुम्हाला एक मी प्रश्न सांगतो. युवा साहित्य पुरस्कारवर प्रश्न विचारले. युवा साहित्य अतिशय कठीण प्रश्न, नाही अतुलनीय, म्हणजे याच्यावर प्रश्न आलाय. ठीक आहे, युवा साहित्य पुरस्कार किती भाषेत दिला जातो? 22+2. काही अडचण नाही, इथपर्यंत काय अडचण नाही. आतापर्यंत आयोगाने कुठल्या भाषेतले प्रश्न विचारले? फक्त आणि फक्त मराठी. आणि आता काय केलं? 24 भाषेमध्ये जे हिंदी, इंग्रजी या भाषेत कोणाला भेटले असा प्रश्न विचारलाय. म्हणजे युवा साहित्य पुरस्कार, बाल साहित्य पुरस्कार आणि साहित्य पुरस्कार असे 3 प्रकारचे पुरस्कार दिले जातात. प्रत्येक पुरस्कार 24 भाषेमध्ये दिला जातो. म्हणजे आपण काय इथून 24 भाषेची नावं पाठ करायची का? नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे ही गोष्ट. आतापर्यंत आपण फक्त मराठीत करायचो आणि आता आयोगाने हा प्रश्न विचारून सगळं म्हणजे खूपच जास्त कॉम्प्लिकेट करून टाकलं असं वाटतं. पण हे प्रश्न कट ऑफ डिसाईड करत नाही. तुम्ही डोक्यात ही गोष्ट आधी फिक्स करा. हे प्रश्न जर कट ऑफ डिसाईड करत असते तर खूप प्रॉब्लेम झाला असता. हे प्रश्न कट ऑफ डिसाईड करत नाही. कट ऑफ कुठले प्रश्न डिसाईड करतात की बाबा 1969ला बँकेचं राष्ट्रीयकरण कधी झालं हे सगळ्यांचा बरोबर येणार आहे आणि तुम्ही जर चुकले तर तो तुम्ही बाहेर पडता. हे प्रश्न कट ऑफ डिसाईड करता. त्यामुळे इथं चुकण्यासारखा होता प्रश्न. ज्यांचा चुकला असेल त्यांनी काही वाईट वाटून घेऊ नका. अजून एक प्रश्न सांगतो की तो सुहानी शहाचा प्रश्न आला होता. तो सगळ्यांचा बरोबर आलाय कारण की सगळ्यांना माहिती आहे ते फॅक्ट आहे आणि तो जर तुमचा चुकत असेल तर मग प्रॉब्लेम आहे. किंवा त्याच्यानंतर एक ऑडीचा ब्रँड अँबॅसिडर कोण आहे? आता ज्यांनी वाचले त्यांना तर जमलं. काही जणांनी रणबीर सिंग मारलं, काही जणांनी ऋतिक रोशन मारलं आणि काही जणांनी धोनी मारलं. काही जणांनी काय लॉजिक लावलं? ऑडी खूप मोठा ब्रँड आहे, खूप फेमस धोनी आहेत सध्या किंवा रणबीर सिंग धुरंधर मूवीमुळे आहेत. परंतु ते सगळं चुकलंय आणि त्याचं उत्तर आहे नीरज चोपडा. मग असे फॅक्ट सगळ्यांचं ट्रॅडिशनली चुकत आहे आणि तुमचं पण चुकत आहे, मग घाबरायचं नाही. पण सगळ्यांचं इझिली बरोबर येत आहे, आपल्या सोर्समध्ये अवेलेबल आहे, तुमचं चुकत असेल तर मग खूप कॉम्प्लिकेट होऊन जाते. पुढे सामान्य विज्ञान बघा. सामान्य विज्ञान नेहमीच आहे ते. सामान्य विज्ञान थोडासा कठीण, थोडासा सोपा. काही प्रश्न न चुकण्यासारखे होते. फॉर एक्झाम्पल विटॅमिन केचा प्रश्न आहे, कार्बनचा आयसोटोपचा प्रश्न आहे किंवा आपलं ते आपले जे शैवाळ वगैरेचा प्रश्न होता तो न चुकण्यासारखा आहे. काही प्रश्न खूपच जास्त आउट ऑफ द बॉक्स येतात. मग आपलं क्लासिफिकेशन ऑफ प्लांट अँड ॲनिमल मधला जो ॲनिमल पार्ट आहे त्या ॲनिमल मधला मोलुस्कावरचा जो प्रश्न आहे तो थोडासा तुमच्या पाठांतरावर अवलंबून आहे की तुम्ही ते किती रिकॉल करताय. कारण की तुमचं जेवढं चांगलं पाठांतर तुम्हाला तो प्राणी आणि त्याचा वर्ग जर तिकडे आठवला तर ठीक. आणि त्याच्यामध्ये पण आता डिसीजचा जो प्रश्न आला तो थोडासा आत गेला प्रश्न. एवढा आत अपेक्षित नव्हतं की बाबा खूपच आत गेला तो प्रश्न. त्यामुळे आपण जेवढे डिसीज आणि तो कुठल्या पिकांवर पडतो ते सगळं पाठ करून गेलो होतो कारण की मागचा पॅटर्न तो आहे. परंतु त्याच्या आतमध्ये प्रश्न गेल्यामुळे मग तो कॉम्प्लिकेट होऊन जातो. मग सायन्समध्ये पण नेहमी चालू घडामोडी तर मी सांगेन जर 7 प्रश्न तुमचे बरोबर येत असतील किंवा असं म्हणूया आपण डायरेक्ट 5 ते 7 प्रश्न तुमचे बरोबर येत असतील तर तो एक्सलंट स्कोर आहे. कारण की सुहानी शाह सोडलं तर बाकी कुठलाही प्रश्न असा परिचयाचा नव्हता. एक आपलं उर्जित पटेल आणि सुहानी शाह हे 2 प्रश्न सोडले तर 5 ते 7 हा एक्सलंट. आणि याच्यात जर कोणाला 7 पेक्षा जास्त मार्क आले असतील तर त्याला खूप चांगला स्कोर आलेला आहे. त्यानंतर सामान्य विज्ञान. सामान्य विज्ञानमध्ये मी म्हटल्याप्रमाणे काही प्रश्न खूप सोपे आणि काही प्रश्न खूप अवघड. आणि सामान्य विज्ञानाचा ॲव्हरेज स्कोर 8 मार्क्स आहे. काही काहींना ॲव्हरेजपेक्षा कमी येतात कारण की त्यांचं ट्रॅडिशनली सायन्स वीक आहे किंवा ट्रॅडिशनली त्यांनी सायन्स केलेलं नाही आहे. त्यामुळे 8 वगैरेच्या आसपास तुम्ही राहायला पाहिजेत. आणि सगळ्यात जास्त अपेक्षा ठेवणारा विषय ज्याचा अंकगणित आणि बुद्धिमत्ता खूप चांगला आहे, ज्यांना असं वाटतंय की मला 18, 17, 16, 15 यापेक्षा खाली कधी मार्क्स येणार नाहीये, त्यांच्यासाठी हा विषय थोडासा सरप्राइझिंग होता. आता तुम्ही सांगाल की अंकगणित बुद्धिमत्ता आम्ही पण दिला, एवढा काही कठीण नाही वाटला. पण तुम्ही एक फॅक्टर कन्सिडर करायचं विसरताय, ते म्हणजे वेळ. अंकगणित बुद्धिमत्ता सोपं आलं होतं. सोपं म्हणजे इतकं पण नाही मी जेवढं बोलतोय. सोपं म्हणजे ठीकठाक आलं होतं पण वेळ कमी पडला. जर तुम्ही टेस्ट सिरीज लावली असेल इथं
पेठेत असताना किंवा बाहेरून, आणि तुम्ही पेपर घरी सॉल्व्ह करून बघितला असेल तर तुम्हाला एक अंदाज येईल की मी 30 मिनिटांमध्ये किंवा 35 मिनिटांमध्ये मी पेपर सॉल्व्ह करतोय आणि उरलेली 20 प्रश्न जे गणिताचे आहेत त्याला मला 25 मिनिटं तरी मिनिमम भेटत आहेत. पण ऍक्च्युअलमध्ये आयोगाचा जेव्हा तुम्ही पेपर सॉल्व्ह करत होते तेव्हा तुम्हाला 4 जानेवारीला हे कळालं असेल की आपल्याला मॅथ्सला 20च मिनिटं भेटत आहे, काही काहींना 15च भेटलेत आणि काही काहींना तर पर 12 किंवा 10 मिनिटं भेटलेले आहेत. का माहिती का? हे वरचे जे 6 विषय आहेत ना ते वेळ खाऊ आले. वन लाईनर आले परंतु कमी आले, मल्टी लाईनर जास्त आले, मल्टी लाईनरमुळे जास्त विचार करावा लागतो, काही अंडरस्टँडिंग वाले आले, कमी वेळेत अंडरस्टँडिंग प्रश्न आला तर थोडंसं डोक्याला ताण द्यावा लागतो. या सगळ्यांमध्ये मॅथ्स रिजनिंग इझी असून सुद्धा 15 ते 20 मिनिटं ॲव्हरेज पोरांना भेटले. आणि ॲव्हरेजचा परिणाम काय झाला? रिजनिंगचे प्रश्न कमी होते, मॅथ्स जास्त होतं आणि रिजनिंग मधले एक 5-6 प्रश्न होते ते सोपे होते. परंतु ॲव्हरेज जो आधी मी ह्याला म्हणतोय आपल्या ग्रुप बी ला किंवा ग्रुप सी 2024ला जो ॲव्हरेज प्रश्न 15+ बरोबर येत होती, ज्यांचं चांगलं मॅथ्स आहे त्यांच्याबद्दल मी म्हणतोय, तर तो ॲव्हरेज आता 11च्या आसपास आलेला आहे. म्हणजे 11 प्रश्न बरोबर आलेत असे भरपूर ओळखीचे आहेत आपल्या. पण काही जण एक्सलंटच आहेत, त्यांच्याबद्दल तर काही डाऊटच नाही, त्यांना 18 पण आलेत. माझ्या ओळखीमध्ये आहेत 2-3 लोक 18, 17, 15 वाले आहेत, परंतु ॲव्हरेज 11वर आलेला आहे. म्हणजे ओव्हरऑल तुम्ही काय बघताय? ओव्हरऑल तुम्ही बघताय की स्कोर कमी आलेला आहे. प्रत्येक विषयात 1-1, 2-2 मार्कांनी स्कोर खाली आलाय. याचा अर्थ तुम्ही समजून घ्या मला काय म्हणायचंय ते. त्यामुळे घाबरायची गरज नाहीये. दुसरा एक मुद्दा कन्सिडर करूयात, प्रश्नाचे स्वरूप. प्रश्नाचे स्वरूप म्हणजे काय? आपल्याला काय शिकवलं होतं की सगळ्यात लेंदी जे उत्तर असेल ते मारायचं. गणलंय बरोबर ना? लेंदी उत्तर तुम्ही मारले असेल आणि ते चुकलेले आहेत. तुम्ही बघा अनुभव घेऊन. आर्टिकल समजा मला आता आर्टिकल 349 आठवला नाही तर मी काय केलं? पर्याय मोठा कुठला दिसतोय? सुप्रीम कोर्ट हायकोर्टचा, तो मारला, चुकला ना. पर्याय 1 होता त्याचं उत्तर, त्यामुळे हा चुकलेला आहे. दुसरं काय आपलं आहे की सेम प्रश्न सेम शब्द दिसले की ते उत्तर मारा. सेम आयोगाने करंट अफेअरच्या एका प्रश्नामध्ये केलं. सेम प्रश्न म्हणजे पहिला आणि दुसरा पर्यायामध्ये पहिलं नाव सेम होतं, आडनाव चेंज होतं. आपल्याला काय वाटलं? पहिलं नाव सेम आहे त्याच्यामुळे या दोघांपैकी एक उत्तर असेल, ते पण चुकलं. तिसरं काय की समजा एखादा कंसात दिलं असेल तर ते बरोबर आहे. मग ब्रह्मपुत्रा नदीवरचा प्रश्न आला, त्याच्यामध्ये 2 ऑप्शन कंसात दिले होते, त्यातला ब्रह्मपुत्रावाला प्रश्न बरोबर आहे, ब्रह्मपुत्रावाला पर्याय बरोबर आहे, परंतु ते बसलं काही लोकांचं, काही लोकांनी दुसरा पर्याय मारला, तो चुकला. अजून काय एक सांगू की ज्याचं पूर्ण नाव दिलेलं आहे तो प्रश्न बरोबर आहे. मग तो ABO ब्लड ग्रुप वाला प्रश्न, विल्यम हार्वे याचं पूर्ण नाव दिलं होतं, ज्यांना काहीच माहिती नाही त्यांनी विल्यम हार्वे मारलं आणि विल्यम हार्वे चुकीचं आहे. म्हणजे काय? प्रश्नाच्या स्वरूपामध्ये पण बदल आलेला आहे. आयोग तुम्हाला काय सांगते? तुम्ही ट्रॅडिशनल मध्ये अडकून पडू नका. PYQ बघा, त्याच्यात काही शंका नाहीये, परंतु PYQ बघताना तुम्ही जे डोक्यात फिक्स करून ठेवले की मला नाही आलं तर मी शेवटचा ऑप्शन हा मारेन, तसं काही सध्या चाललेलं नाहीये. तो पण एक फॅक्टर आहे ज्याच्यामुळे थोडासा का असेना कट ऑफ खाली येणार आहे. कारण की आपण जे करतो की ऑल ऑफ द अबाव मारणे, त्याच्यानंतर हे मोठं उत्तर मारणे, 2 सेम पर्याय बघून मारणे, जोड्या लावामध्ये पण असे 2 हे बघायचे, पहिल्याचं 2-2 असे 2 ठिकाणी दिलंय आणि ते करून तसं मारलं, ते पण चुकलेलं आहे. मग अशा वेळेस प्रश्नाच्या स्वरूपात आणि विषयानुसार त्या प्रत्येक विषयामध्ये काही ना काही बदल केलेला आहे. हे आयोगाचं यावेळेसचं धोरण आहे. आता ग्रुप सी ला कसं होतंय ते आपण बघूच. त्यानंतर काठिण्य पातळी वाढली आहे का? 100% वाढलेली आहे. एका तासात सॉल्व्ह करण्यासारखा पेपर होता, परंतु क्विकनेस खूप गरजेची होती. आणि क्विकनेस कधी येणार? जेव्हा तुम्हाला बऱ्याच गोष्टी पाठ असतील. पाठ असेल तर आपण क्लिक करून लगेच पुढे जाऊ शकतो, परंतु जिकडे जिकडे थिंकिंग वाला प्रश्न आहे, फॉर एक्झाम्पल तो वाऱ्याचा प्रश्न मी सांगितला, इकॉनॉमिक्स मधले काही प्रश्न होते, त्या थिंकिंग वाल्या प्रश्नामध्ये तुम्हाला थांबून विचार करावा लागतो. इव्हन आर्टिकल 168 वाला जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये तुम्हाला विचार करावा लागतो की 60 ते 500 वाला नक्की 168 मध्ये आहे का. इव्हन राज्यपालचा जो प्रश्न होता 153 पासून तर 159 पर्यंत जे राज्यपालची कलम आणि 163 मध्ये टाकलं होतं, तो प्रश्न अतिशय किचकट म्हणता येईल, कारण की ज्यांना कलम पाठ आहेत त्यांचा बसतो, परंतु ज्यांना नाही आठवलं त्यांना विचार करावा लागणारा होता. मग अशा वेळेस काठिण्य पातळी 100% वाढले. त्याच्यानंतर वेळ जास्त लागला या पेपरला आणि वेळ लागल्यामुळे परिणाम कशावर झाला? मॅथ अँड रिझनिंगवर. मॅथ्स रिझनिंग होतं इझी, परंतु त्याचा तिकडे तेवढा दिसलं नाही, कारण की इथं वेळ जास्त गेलेला आहे. पुढचा मुद्दा काय की जागा वाढवणार आहे का? हा प्रश्न सगळ्यांना पडला असेल. सध्या आपण जर जागा बघितल्या तर 392 जागा PSI ला आहेत,
273 जागा STI ला आहेत, 3 जागा ASO ला आहेत. मग हे किती झालं? 668. 392 अधिक 273 आणि 3 जागा ASOच्या. आता याच्यामध्ये जवळपास कन्फर्म झालेलं आहे की 85 जागा आपल्या जाणार आहेत सब रजिस्ट्रार ऑफिसरच्या. मग हे किती झालं सध्या? 753, म्हणजे जवळपास 750 जागा आहेत. आणि त्यामध्ये एक STIच्या जागा जातील असा अंदाज आहे 30+. किती जातील? 30+. म्हणजे आपण एक कन्सिडर करूया 800 जागाची ही जाहिरात आहे. मग 800 जागाची जर जाहिरात पकडली तुम्ही तर त्याला सगळ्यात पहिले 12ने मल्टिप्लाय करावं लागतं. आणि 12ने मल्टिप्लाय केल्यावर जवळपास 9000 पोरं, 12×96 9600 पोरं घ्यायची आहेत. मग तुम्हाला या 9600 मध्ये येण्यासाठी स्टेप स्कोर काय असला पाहिजे हा तुमच्या मनात प्रश्न असेल. मग आपण जर विचार केला, आपण नेहमी 24च्या ग्रुप बी सोबतच तुलना करणार आहोत, कारण की तेवढेच फॉर्म येणार आहेत, तेवढीच पोरं सिरियसली देणार आहेत. तो मुद्दा वेगळा की राज्यसेवेमध्ये बरेच पोरं आपलं पॅटर्न चेंज झाल्यामुळे इथं शिफ्ट झालेत. पण तो मुद्दा पेपर होताना खूप कमी बघितला जातो, कारण की पेपर असा आला की राज्यसेवेच्या पोरांचं पण पाठांतर चांगलं आहे, काही शंका नाही त्याबद्दल. परंतु तो जो 1 तास आहे तो जो चांगला युटिलाइज करेल त्याला फायदा होणार आहे. मग इथं सेफ स्कोर काय असेल? कारण की 9600 मध्ये तुम्हाला यायचं आहे, तर सेफ स्कोर सध्या तरी 52+ हा सेफ स्कोर म्हणता येईल. कारण की खूप जास्त मार्क आहेत का? तर नाही आहेत. खूप कमी मार्क आहेत का? ते पण नाही आहेत. पण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बऱ्याच मित्रांचे फोन आले, पेपर खूप कठीण आहे, थोडंसं टाइमच नाही पुरला, किंवा अजून काय म्हणता येणार, कठीण होता, वेळ खाऊ पण जास्त होता. माझे ओळखीचे 2-3 मित्र आहेत ज्यांना मागच्या वेळेस त्यांनी ओपन मधनं कट ऑफ काढला होता, 63+, 65, 70 मार्क्स वाले होते. त्यातले काही जण 44 म्हणताय, काही जण 48 म्हणताय, काही जण 50 म्हणताय. त्याच्यामुळे सध्याच्या घडीला 52+ हा सेफ असणार आहे. परंतु अजून आयोगाची की आलेली नाहीये, त्यामुळे थोडंसं थांबा, कारण की बरेच प्रश्न संदिग्ध आहेत. आणि हे जेव्हा प्रश्नांचं उत्तर ऍक्च्युअल आयोग काय देतं त्याच्यावरनं बऱ्याच गोष्टी अजून ओपन होणार आहेत. परंतु सध्या जर तुम्ही खूपच उत्साही होऊन चेक करून घेतलेला आहे बाबा काय आहे काय नाही, तर 52+ हा स्कोर सेफ असणार आहे. आणि 52+ सेफ आहे म्हणजे 52+ कट ऑफ नव्हे. तुम्हाला 52+ आहेत किंवा 52च्या आसपास कुठेतरी तुम्ही असाल तर तुम्ही कुठेतरी रेंजमध्ये आहात. अजून आयोगाची की आली त्यानंतर अजून जास्त गोष्टी क्लिअर होतील. त्याच्यावर आपण अजून एक ऑथेंटिक कट ऑफ नुसार व्हिडिओ बनवूयात. आणि तुम्हाला जर यातल्या सगळ्या गोष्टी पटल्या असतील किंवा काही गोष्टी पटल्या नसतील तर तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करा. तसंच तुमचा स्कोर मेन्शन करा. मी स्वतः तुम्हाला रिप्लाय देतो की तुमचं सध्या स्टेटस काय आहे. आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.